नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभा निवडणुका संपून गेल्यात आणि महापालिका, जिल्हा परिषदा, स्थानीय संस्था यांच्या निवडणुका लवकरच होतील याची चाहूल लागलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना आपापलं राजकारण पुढे कसं घेऊन जायचं ही समस्या एक प्रकारे भेडसावते. प्रत्येकाची समस्या वेगवेगळी आहे. महायुतीत बसलेले अजितदादा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पक्षाला मिळालेलं जे प्रचंड यश आहे, त्यानंतर त्यांच्या पक्षातले स्थानिक पातळीवरचे, जिल्हा, तालुका किंवा वॉर्ड पातळीवरचे जे महत्वाकांक्षी असे कार्यकर्ते, नेते स्थानिक आहेत, त्यांना नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य वगैरे होण्याची जी लालसा निर्माण झालेली आहे, ती एका वॉर्डामध्ये एकापुरती मर्यादित नसते. एक वॉर्ड असेल, एक तालुका असेल, तर तिथे अक्षरशः 4-4, 5-5 नव्हे, 10-10 सुद्धा तिकिटाचे इच्छुक असू शकतात. आणि त्यामध्ये त्यात कोणाला नाराज करायचं, कोणाला तिकीट द्यायचं, ही समस्या सत्तेत बसलेल्या तीनही पक्षांना आहे. शिंदे असोत, अजितदादा असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत. आणि दुसरीकडे ज्या पक्षांचा सुपडा साफ झाला विधानसभा निवडणुकीत, त्या महाविकास आघाडीतले 3 पक्ष आहेत, ज्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणि शिवसेनेचा उबाठा गट आहे. अर्थात आज घडीला या महाविकास आघाडीकडून पराभूत झालेले जे तीनही पक्ष आहेत, त्या पक्षांमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर निवडणुका लढवायला इच्छुक आणि उत्सुक असलेले जे लोक आहेत, त्यांचा उत्साह कमी आहे. एका बोर्डामध्ये भाजपकडे 5-5, 10-10 इच्छुक असतील, तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा तुमचे एकनाथ, सॉरी, उबाठा यांच्यासाठी एकेका वॉर्डामध्ये एखाद दुसरा इच्छुक मिळण्याची सुद्धा मारामारी आहे. कारण हरायचंच असेल तर मग लढायचं कशाला? कारण निवडणूक लढणं याचा अर्थ भाषण देणं, पोस्टर छापणं आणि घरोघरी जाऊन प्रचार करणं एवढ्यापुरता मर्यादित नसतो. आजकाल निवडणुका इतक्या महाग झालेल्या आहेत की साधी पुणे, मुंबई अशा महापालिकांच्या निवडणुका लढवायच्या तरी अगदी 50-25 लाखापासून 1 कोटी रुपये खर्च करणं भाग असतं. सत्तेत बसलेले असा किंवा नसा, अगदी विरोधी पक्षात असलेल्या अशा उमेदवारांना सुद्धा जिंकायचं असेल तर इतकी गुंतवणूक करावी लागते. आणि त्यामुळे जिथे पराभवाचीच खात्री बाळगता येते, अशा ठिकाणी उमेदवार व्हायला कोणी सहसा तयार होत नाही. कारण त्याला माहितीये की पक्ष तिकीट देईल, पण पक्षांनी तिकीट दिल्यामुळे अर्धी अधिक मतं सुद्धा पक्षाकडून मिळणार नसतील तर विजयाची खात्री देता येत नाही. आणि विजयाची खात्री नसेल अशा ठिकाणी 25 लाख किंवा 1 कोटी पर्यंतची रक्कम खर्च करणं, एवढी पदरमोड करणं अनेकांना अशक्य असतं. आणि म्हणूनच वेगवेगळे पक्ष बघितले आपण तर लक्षात येतं की इकडे खूपच संधी आहे, म्हणून महत्वाकांक्षी लालसा असलेल्या लोकांची गर्दी ही डोकेदुखी आहे. तर दुसरीकडे जागा लढवायच्या तर कशा लढवायच्या याची मारामारी आहे. उमेदवार कुठून आणायचे, उमेदवारांकडे खर्चासाठी पैसे आहेत की नाही, हे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांची डोकेदुखी आहे. तर इच्छुकांमनात मधून कोणाला द्यायचं आणि कोणाला नाराज करायचं ही सत्तेत बसलेल्या 3 पक्षांची डोकेदुखी आहे. असं का म्हणायचं मित्रांनो? तर साधी गोष्ट कळते. ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमधले
एक एक नेते किंवा ज्यांचं काहीतरी चार भागामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडंफार नाव आहे, ओळख आहे, असे लोक आत्तापासूनच पक्षांतर करायला लागले. इकडे गळती लागली, तिकडे भरती चालू आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून आता 3 वर्षाचा काळ उलटलेला आहे. हळूहळू करत एक एक उभाटा शिवसेनेकडे उरलेले जे निष्ठावान होते ते एक एक करून एकनाथ शिंदेकडे जायला लागलेले. जे काय 95-97 नगरसेवक, आता ते नाही आहेत नगरसेवक, पण जे माजी नगरसेवक गेल्या निवडणुकीत शिवसेना म्हणून निवडून आले किंवा इतर पक्षातून शिवसेनेकडे आले, त्यापैकी 60च्या आसपास माजी नगरसेवकांनी मुंबईतल्या एकनाथ शिंदे यांची कास धरलेली आहे. एकनाथ शिंदेना ठाणे महापालिकेची पर्वा नाहीये. ठाणे महापालिकेत मला वाटते एखाद दोन सोडले तर सगळेच्या सगळे नगरसेवक एका फटक्यात एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले होते. मुंबईत ते नव्हतं. आणि म्हणून तुम्ही माध्यमांकडून, बातम्यांमधून एक गोष्ट ऐकली असेल, आमदार गेले एकनाथ शिंदे बरोबर, पण बाकीची संघटना, पदाधिकारी, गटप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, शिवसैनिक, शिवसेनेचा मतदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. हा प्रचार मराठी माध्यमातून सुपारी घेतल्यासारखा चालू होता. उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती, कार्यकर्ते, पदाधिकारी, जुने बाळासाहेबांच्या वेळपासूनचे सगळेच्या सगळे उद्धव ठाकरेंबरोबर आहेत, हे टाहो फोडून एकापेक्षा एक मोठे संपादक सांगत होते. पण विधानसभा निवडणूक झाली आणि सगळं पितळ उघडं पडलं. शिवसेनाच, बहुतांश शिवसेना, म्हणजे शिवसेनेचा जो कणा मानला जातो, शिवसैनिक जो एका भूमिकेने, एका निष्ठेने शिवसेनेत होता, उद्धव ठाकरेंसोबत होता, त्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आणि वक्फ कायदा यामुळे इतकं हादरून टाकलं की ते एक एक करत एकनाथ शिंदेकडे जायला लागले. त्यातली सगळ्यात नवी, आणि हे सगळं होत असताना जायचं त्यांनी जा, जायचं त्यांनी जा असे धक्के मारून संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे त्यांना हाकलून लावत होते. काल परवा तर त्या संजना घाडी ज्या तावातावाने वेगवेगळ्या वाहिन्यांवर आणि माध्यमांसमोर उद्धव ठाकरे यांची बाजू वकिली केल्यापेक्षाही आक्रमकपणे मांडत होत्या, त्यांना सुद्धा उबाठा शिवसेनेत राहायची इच्छा मरून गेली. आणि ही गळती थांबत नाहीये. गळती थांबायचं चिन्हच नाहीये. ही गळती, हा पाझर थांबवण्यासाठी कुठला डॉक्टर फिक्सिट नावाचं केमिकल आणायचं ते सुद्धा उद्धव ठाकरे यांना कळत नाहीये. माझ्याकडे द्यायला काय नाही असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा हसू येतं मित्रांनो. शिवसेना सुरू केली तेव्हा यांचे पिताश्री बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तरी देण्यासारखं काय होतं? देण्यासारखं सुद्धा, घेण्यासारखं सुद्धा कोणाला काही नको होतं, हे मी सांगू शकतो. कारण 1968 सालची मुंबई महापालिकेची शिवसेनेने लढवलेली पहिली निवडणूक मी जवळून बघितलेली आहे. मी जवळून बघितलेली आहे. नायगाव मधला आमचा प्रभाकर भूमकर हा शाखा प्रमुख नाही निवडणूक लढला. स्नेहलता कोरडे नावाच्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांना शिवसेनेत आणून त्यांना उमेदवार केलं होतं. आज रणरागिणी वगैरे म्हणून बोलणाऱ्या ज्या महिला आहेत, उबाठाच्या असोत किंवा एकनाथ शिंदे गटाच्या असोत, त्यापैकी किती लोकांना माहितीये की शिवसेनेने पहिली निवडणूक लढवली तेव्हा सुद्धा एक महिला शिवसेना नगरसेविका निवडून आलेली होती, ज्यांचं नाव स्नेहलता कोरडे होतं, नायगावच्या. अनेक ठिकाणी जवळजवळ मला वाटते 9 का 10 शिवसेनेचे पहिले नगरसेवक 1968 सालचे हे कोचिंग क्लास चालवणारे होते. स्थानिक नगर काय ते शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांनी निवडणुका लढवल्या नाहीत. कारण आपल्याला कुठे भाषण येतं, आपण कुठे बोलू शकतोय वगैरे वगैरे, हा जो न्यूनगंड होता. त्यामुळे अनेक पदाधिकारी शिवसेनेचे
तिकीट मिळालं तरी लढवायला उभे राहत नव्हते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की माझ्याकडे देण्यासारखं काय नाही, बाळासाहेबांकडे सुद्धा 68, 70, 72 पर्यंत देण्यासारखं काहीही नव्हतं. पण ते हिंमत देत होते, लढण्याची ईर्ष्या देत होते. कार्यकर्त्याला पद, सत्ता, अधिकार नको असतात. जो कार्यकर्ता पक्ष उभा करतो, संघटना चालवतो, त्याला हिंमत हवी असते. नेत्याकडून आपल्याला झुंजण्याची हिंमत, प्रेरणा आणि चालना मिळाली पाहिजे, ही त्याची अपेक्षा असते. ती बाळासाहेबांकडे होती. आणि म्हणून माझ्याकडे देण्यासारखं काही नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. तेव्हा म्हणतात माझ्याकडे फक्त तिकीट देता येतं, बाकी काय देता येत नाही मला. आणि तिकिटासाठी असूसलेले लोक तुमच्याकडे गर्दी करतात, तेव्हा तुमचा पक्ष संपायला लागतो. योगायोग नाहीये मित्र, योगायोग नाहीये. अब्दुल सत्तार आले, तुमच्या प्रियंका चतुर्वेदी आल्या, शिवसेना बारगळली. आणि जी काय फुटली होती त्यात उरली सुरली शिवसेना ही सुषमा अक्का आल्या त्यांनी संपवली. पदाची अपेक्षा बाळगणारे लोक जेव्हा संघटनेत घुसायला लागतात, तेव्हा ती संघटना बारगळत जाते. असं हिटलरने सुद्धा आपल्या माइन काम्प या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा देण्यासारखं काय असावं लागत नाही. हा, ज्यांना घेण्यासारखं काहीतरी पाहिजे आणि तुम्ही आधीच सांगताय देणार नाही, तर जो देणारा आहे किंवा देऊ शकणारा आहे त्याच्याकडे लोक जायला लागतात. खुद्द उद्धव ठाकरे काय आहेत? कोणतरी देणारा होता मुख्यमंत्री पद, त्याच्याकडे उद्धव ठाकरे गेले ना. 2019च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत महायुती म्हणून असलेले उद्धव ठाकरे हे आपल्या सगळ्या वैचारिक आणि तात्विक भूमिकांना तिलांजली देऊन शरद पवारांच्या गोटात गेले, महाविकास आघाडी स्थापन करायला गेले, मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला गेले. ते कशासाठी गेले? भाजपकडे देण्यासारखं मुख्यमंत्री पद नव्हतं, शरद पवारांकडे देण्यासारखं मुख्यमंत्री पद होतं. त्या उद्धव ठाकरे देण्यासारखं काही नाही म्हणतात, हा त्यांचा स्वानुभव आहे. कोणाकडे काहीतरी देण्यासारखं असेल तर पक्ष प्रमुखच शरद पवारांकडे जात असेल, तर मग त्यांच्या अनुयायांनी तरी आज उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याला अर्थ कुठला उरतो? निष्ठा ही पदाशी असली पाहिजे. उद्धव ठाकरेंची निष्ठा मुख्यमंत्री पदाशी निगडीत होती. म्हणून मुख्यमंत्री असताना देगलूर, बिलोली किंवा कोल्हापूर उत्तर या 2 मतदारसंघामध्ये त्यांनी आपल्या मतदाराला काँग्रेसला मत द्यायला सांगितलं. कारण उद्धव ठाकरेंची निष्ठा ही शिवसेना आणि शिवसेनेची भूमिका यापेक्षा मुख्यमंत्री पदाशी बांधलेली होती. आणि ज्या वेळेला अशी पदांची निष्ठा बाळगणारे किंवा पदाची लालसा बाळगणारे संघटनेमध्ये यायला लागतात, गर्दी करतात, तेव्हा संघटनेचा बोजवारा उडणं ही काळ्या दगडावरची रेग असते. पण देणाऱ्याकडे मुख्यमंत्री पद होतं शरद पवारांकडे. म्हणून बारामतीकरांकडे गेलेले उद्धव ठाकरे विसरले की बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघातच कात्रजचा घाट सुद्धा आहे. आणि उद्धव ठाकरेंसारख्या डझनावारी लोकांना शरद पवारांनी हातोहात कात्रजचा घाट दाखवलेला आहे. मला आठवतं की मी त्यावेळेला ब्लॉग लिहित होतो, व्हिडिओ बनवत नव्हतो, आणि माझ्या जागता पहारा या ब्लॉगवर मी बाजूबाजूला बसलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो छापला होता. असे असे शरद पवार आहेत आणि तोंडावर हात ठेवून त्यांच्याकडे बघणारे उद्धव ठाकरे, असा एक फोटो आहे, इंटरनेटवर मिळेल तुम्हाला.
तो फोटो टाकून मी ब्लॉग लिहिला होता, लेख लिहिला होता, की शरद पवार जणू उद्धव ठाकरेंना सांगतायत आमच्या बारामतीमध्येच कात्रजचा घाट आहे, फार सुंदर पर्यटन स्थळ आहे, कधी बघितलाय का? असंच जणू काय शरद पवार उद्धव ठाकरेंना विचारत असताना हा फोटो काढलेला असावा, असं मी लिहिलेलं आहे. 5 वर्ष जुनी गोष्ट आहे. आज तो कात्रजचा घाट म्हणजे काय हे उद्धव ठाकरेंना कळलं असेल, की त्या कात्रजच्या घाटामध्ये बैलांच्या शिंगाला बांधलेल्या मशाली बघून शाहिस्ते खानाची फौज तिकडे पळाली आणि दुसऱ्या वाटेने कोकणाच्या दिशेने शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे निसटलेले होते. त्याला कात्रजचा घाट म्हणतात. कात्रजचा घाट दाखवणे म्हणतात. बारामतीकर जेव्हा आपल्याला मुख्यमंत्री करायला निघाले, याचा अर्थ उद्धव ठाकरेंना कळला नाही, कारण त्यांना फक्त कात्रजचा घाट दाखवणे ही म्हण किंवा वाक्प्रचार माहिती आहे, पण त्यातला आशय माहिती नाही. शरद पवार इतक्या सहजगत्या काही द्यायला निघाले असतील तर त्याची नको तितकी मोठी किंमत मोजावी लागेल, हे उद्धव ठाकरेंना ओळखता आलं नाही. त्याची किंमत आज 5 वर्षानंतर मोजावी लागते. ते म्हणतात ना, गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे, असे मराठी वाक्प्रचार आहेत ना. उद्धव ठाकरेंची अवस्था वेगळी आहे. आज जी गळती 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 चालू आहे आणि त्यातून नंतर हातपाय आपटणे चालू आहे, त्यालाच म्हणतात धुपाटणे. हाती आले धुपाटणे. हाती आले फक्त हातपाय आपटणं, दुसरं काय आलेलं नाही. कारण तुम्ही देण्यासारखं तिकीट दिलं तरी तिथून निवडून येण्याची शक्यता नसलेले इच्छुक तुमच्याकडे राहणार कसे? राहणार कसे? आणि यालाच कात्रजचा घाट दाखवणं म्हणतात, की एकदा शिवसेनेमधली ती जी निष्ठा आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली प्रेरणा आहे, ती मोडून तोडून टाकली की उद्धव ठाकरेंच्या हाती सांगाडा राहील, त्याच्यात जीव नसेल. हे शरद पवार ओळखत होते आणि म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवलं आणि शिवसेना सत्ता लालसेने ग्रस्त होऊन विकलांग होऊन जाईल अशी व्यवस्था केली. त्यालाच कात्रजचा घाट दाखवणं म्हणतात. मुख्यमंत्री करीन, पण पद टिकवण्यास मी मदत करणार नाही, असंही शरद पवार नक्कीच बोललेले असतात. अर्थात पवारांची बाजू अशी असते की पवार नेहमी अर्धवाक्य बोलतात, पुढचं वाक्य बोलत नाहीत. ते आपल्याला अंदाजाने ओळखावं लागतं. महाविकास आघाडी बनवूया, तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळवून मी देतो, पण टिकवायला मी मदत करणार नाही, हे पुढचं वाक्य शरद पवार 2019च्या त्या कालखंडामध्ये बोलले नाहीत. पण त्या मुख्यमंत्री पदाची लालूच इतकी खुणावत होती उद्धव ठाकरेंना की त्यांना भविष्याकडे बघायची इच्छा सुद्धा झाली नाही. आणि त्याच्या परिणामी आज आपण जे बघतोय, गळती गळती गळती, भगदाड, छेदाचं भगदाडाचं खिंडार, अशी अवस्था होऊन गेली. अशी अवस्था होऊन, यालाच मित्रांनो कात्रजचा घाट दाखवणं म्हणतात. बारामतीतच कात्रजचा घाट आहे, हे जर 2019 मध्ये उद्धव ठाकरे ओळखू शकले असते तर आज ही अवस्था झाली नसती. पण काय करणार, बिचारे उद्धव ठाकरे यांचाही पहिलाच जन्म असावा. त्यांचेच विश्वासू संजय राऊत सांगतात की शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावा लागतात. उद्धव ठाकरे कितव्या जन्मात आहेत मला माहिती नाही. आणि म्हणूनच असं छू केल्यासारखं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना कात्रजचा घाट दाखवला. आता कात्रजच्या घाटामध्ये पर्यटन करत बसणं या पलीकडे उद्धव ठाकरेंच्या हाती काही राहिलेलं नाही. जातील त्यांना जाऊ द्यायचं,
आणि काही करायची गरज नाही असे सांगणारे एक महाविद्वान राजकीय विश्लेषक पण मी बघितले, की उद्धव ठाकरेंना तर काय करायचं नाही, जातील तेवढे जाऊ देत. जेवढे लोक इतर पक्षात जातील तिथे त्या पक्षातच तिकिटावरून त्यांना मॅनेज करण्यात भांडणं करावी लागतील. उद्धव ठाकरेंना काही करायची गरज नाही असंही सांगणारे विद्वान आहेत. अशांचा एक चांडाळ चौकडी आणखीन गोळा करावे उद्धव ठाकरेंनी आणि त्यात रममाण व्हावं. वाईट एवढंच वाटतं की ज्यांनी निष्ठेने कष्टाने आयुष्यातली 30 40 50 वर्ष देऊन शिवसेना घडवली ते कपाळावर हात मारत असतील की आपल्या तपश्चर्येला हे असं कटू फळ का आलं. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.